तिची लाड करायची, तिची काळजी घ्यायची, तिला चांगलं चांगलं खायला द्यायचं. बर ठीक आहे, पण काय झालंय का एवढं? ते तुला नंतर कळ, पण करशील ना तू हे? हा करणार. मला प्रॉमिस दे, ते पण 86. 86चं प्रॉमिस छकुली मॅडमने सांगितलं सगळं करणार. पण त्यासाठी तुला इथून लवकरात लवकर घरला यायला पाहिजे. का ग छकुले? दीदी आणि बाबा घराच्या बाहेर खात बसले होते, त्यांनी चूल मांडली होती. मी आपली दीदीला विचारलं, पण ती बोलली की बाबांना चुलीवरची पोळी खायची होती, ते करून दिले त्यांना. मला बघून बरं नाही वाटलं. तू लवकरात लवकर इथून बाहेर निघ, लई त्रास होतोय आपली दीदीला. ठीक आहे छकुले, मी लवकरात लवकर बाहेर येतो. तर ते पोटभर खा, मी येते. छकुले थांब. नको मला. अगं बाळा तर नमस्कार मॅडम. नमस्कार. मी सुधाकर दंडगे, बर. स्टेट सेक्रेटरीच्या ऑफिसमध्ये आलोय. तुमच्यावर इन्क्वायरी बसले. नेमकी कसली? त्यांचा नवरा लाच घेताना पकडला गेलाय. तो आधीपासून भ्रष्टाचार करत असल्याचे पुरावे आहेत आमच्याकडे, त्यामुळे त्यांचा हात आहे का याची इन्क्वायरी. पण मॅडम तशा. हे बघा, सरकारला त्यांच्या पद्धतीने काम करू द्या. मी रेडी आहे सर. आजपासून ही चौकशी सुरू होईल आणि ही चौकशी होऊपर्यंत तुम्हाला कोणतंही डिसिजन घेता येणार नाही आणि कोणतंही काम करता येणार नाही. ओके सर. वेळेवर चौकशीला हजर राहा. हो सर. थँक्यू. मॅडम तुम्ही ठीक आहात ना? शिर्के, मी नसताना कामात हलगर्जीपणा नको या. ते पाटबंधारे विभागाची फाईल आली 2 दिवस झाले, म्हणजे त्यात काही चुका आहेत. त्या नेमक्या काय त्याच्याकडे लक्ष द्या. आणि हो, या चुका या आधी झाल्या होत्या, त्यामुळे त्यांची मीटिंग भरवा आणि माझे जे काही मुद्दे ते त्यांना स्पष्ट सांगा. मॅडम तुम्ही बसून तर घ्या. नाही शिर्के, आता इन्क्वायरी होईपर्यंत मला खुर्चीवर नाही बसता येणार. मॅडम काय झालं शिर्के? नाही, हे लेटर बघितल्यानंतर भल्या भल्यानं घाम फुटतोय. हो, एकाला तर डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये नेलं होतं आणि तुम्ही तर. शिर्के, कर नाही त्याला डर कशाला? आणि मला कल्पना होतीच की हे सगळं कधी ना कधी होणारच आहे. खरंच मॅडम, मांडलं तुम्हाला. अहो पण ते अधिकारी खोदून खोदून प्रश्न विचारतात आणि आपले अर्जुन साहेब तर. रंग्यात सापडलेत म्हणून अजून अडचण आहे, हो ना? शिर्के, मी चुकी केली आहे ना, मी खूप मोठी चुकी केली आहे की मी त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला आणि त्या चुकीची शिक्षा मला भोगलीच पाहिजे ना. हा, पण याची जळ लोकांना बसता कामा नाही. हा, कलेक्टरची इन्क्वायरी सुरू असली तरी जिल्ह्याच्या कामाकडे दुर्लक्ष नाही झालं पाहिजे. येस मॅडम. या तुम्ही. बाळा, तू आहेस ना रे माझ्यासोबत? मला इन्क्वायरीची भीती नाही वाटत आहे. त्या इन्क्वायरीमध्ये अर्जुन बद्दल मला काय विचारतील आणि मला काय बोलायला लागेल नाही याची भीती वाटते. तेव्हा हे बी आत्ताच व्हायचं होतं. दिप्या, दिप्या, काय झालं? अरे हे बघ की शेगडी पेटणं झाली आणि गळतय बी वरती. गळतय आणि शेगडी कशी पेटणं झाल्या? अरे मी काय खोटं बोलते का? हो बाजूला, मी बघतो. अगं होय की चालूच होई ना. आता काय करायचं? काय करायचं म्हणजे
दुरुस्त करून घ्यायला लागेल आजच्या असती. आणि ती गळते ती मी थांबवायला लागेल बघ. थांब, मी आले पैसे घेऊन. ए थांब थांब थांब. कुठले पैसे? कुठले म्हणजे? आप्पीने दिलेले. अरे तेवढेच पैसे आहेत घरात. अपर्णा सुरेश माने, इथे जे काय बोलणार आहात ते सर्व रेकॉर्डिंग होणार आहे. तुमचे मिस्टर अर्जुन कदम हे पोलीस सब इन्स्पेक्टर होते आणि ते लाच घेताना सापडले आणि म्हणून तुमच्यावर ही चौकशी बसवण्यात आली आहे. त्यामुळे जे काही सांगाल ते सगळं खरं खरं सांगा. सब इन्स्पेक्टर अर्जुन कदम, तुम्हाला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आम्ही अटक करायला हवी. UPSC ची परीक्षा झाली तेव्हा वाटलं तुझ्या सगळ्या परीक्षा संपल्या. तसं नसतंय बाळा. तत्वानं वागणाऱ्या माणसांच्या परीक्षा कधीच संपत नाहीत. हो सर, मी तयार आहे. विचारा. तुम्ही कलेक्टर म्हणून कधीपासून रुजू झालात? आत्ताच सर, मागच्याच महिन्यात रुजू झाले. तुमचं लग्न कधी झाले? आता 6 महिने झाले सर. तुमचा नवरा भ्रष्टाचार करतो याबद्दल तुम्हाला कधी कळालं? त्याच दिवशी ज्या दिवशी त्यांना अटक झाली. तोवर तुम्हाला याची बिलकुल कल्पना नव्हती? नाही सर, मला कुठलीही कल्पना नव्हती. याआधी जर मला माहिती असतं तर मी आधीच रिपोर्ट केलं असतं. तुम्ही त्यांना लग्नाच्या आधीपासून ओळखता का? म्हणजे तुमचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? हे बघा, हे प्रश्न जरा वैयक्तिक आहेत हे कळतंय आम्हाला, पण आमच्याकडे पर्याय नाही. हे तुम्हाला खरंच माहिती होतं की नव्हतं हे कळणं आम्हाला अत्यंत महत्वाचं आहे. सर, असं नाही सांगता येणार. तुम्ही लग्नाच्या आधी अर्जुन कदम यांना ओळखत होता का? हो सर. मग एवढी ओळख असून सुद्धा तुम्हाला कधी जाणवलं नाही का? जो माणूस लाच घेतो, भ्रष्टाचार करतो, त्याच्या जवळच्या माणसाला कल्पना असतेच, कारण तो पैसा घरी देत असतो. मग तरीही तुम्ही असं का म्हणताय की तुम्हाला माहिती नव्हतं? नाही सर, मला याची काहीही कल्पना नव्हती. आणि ते पैसे घरी जरी घेऊन येत असले तरी त्यांनी त्याची कधी चैन केली नाही. त्यांच्या राहणीमानातही कधी काही बदल जाणवला नाही. आणि सर, सगळ्यात महत्वाचं, मी स्वतः भ्रष्टाचाराच्या विरोधात ठामपणे उभी राहणारी. मी माझ्या UPSCच्या इंटरव्ह्यू मध्ये पण सांगितलं होतं, मी सगळ्यात पहिल्यांदा भ्रष्टाचार मुळासकट संपवेन. तुम्ही असं म्हणताय खरं, पण तुमच्या डोळ्यात एकच जो भ्रष्टाचार होतोय तो तुम्हाला समजला नाही. आम्ही यावर कसा विश्वास ठेवायचा मॅडम? तुम्ही नवरा बायको आहात. तुम्ही दोघं मिळून हे करत नाही कशावरून? कशावरून अर्जुन कदम यांनी सगळा ब्लेम घेतला नाही जेणेकरून तुम्ही हे सगळं करत राहू शकाल? सॉरी सर, तुम्हाला अर्जुन बद्दल जे काही विचारायचंय ते तुम्ही मला विचारा. मी त्याची अगदी खरी उत्तरं तुम्हाला देईन. पण सर, माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करू नका. हवं तर तुम्ही माझं कामही बघू शकता. सर, आतापर्यंत मी एकाही रुपयाची अफरातफर केली नाही. आणि जर तसं आढळलं तर सर, मी आत्ताच्या आत्ता राजीनामा द्यायला तयार आहे. सर, माझं बँकेत एकच खातं आहे आणि त्याच खात्यात माझा अख्खा पगार जमा होतो. आणि माझे सगळे अकाउंट डिटेल्स मी तुमच्याकडे सबमिट केले, तुम्ही बघू शकता. त्यामुळे मला अंदाज होता आणि त्या दिवशी तो अंदाज खरा ठरला. पण ज्या दिवशी पोलीस घरी आले नेमकं त्याच दिवशी तुम्ही कशी जागा दाखवली? त्याआधी तुम्हाला कधी शंका आली नाही का? सर, या सगळ्या प्रश्नांची माझ्याकडे एकच उत्तर आहे. माझा अर्जुन कदम यांच्यावर असलेला आंधळा विश्वास. सर, माणसाला शंका आली तर आपण त्याचा शोध घेतो, पण मला कधी शंकाच आली नाही. त्यामुळे मी कधी शोध घेण्याचा प्रयत्नच केला नाही. मान्य आहे, हे माझं चुकलंय. पण सर, प्रेम करणं चुकीचं नाहीये ना? हे बघा अपर्णा मॅडम, तुम्ही इमोशनल झालात, पण इथे इमोशनल होण्यात काय अर्थ नाही. तुम्हाला धक्का बसलाय हे कळतंय आम्हाला. सर, मी माझ्या परीने तुम्हाला सगळी उत्तरं दिली आहेत. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा, मी तुम्हाला नक्की सहकार्य करेन. बर, तुमचं खरं आहे असं म्हणूया, पण सत्य तर हेच आहे की ते भ्रष्टाचारी आहेत. उद्या अर्जुन कदम यांच्यासोबत काय व्हावं असं वाटतंय तुम्हाला? सर, बायको म्हणून मला त्यांची सगळ्यात जास्त गरज आहे. पण त्यांनी चुकी केली आहे तर कायद्याने त्यांना शिक्षाही व्हायलाच पाहिजे. आणि त्यांना अशी शिक्षा व्हायला पाहिजे की यानंतर कोणीही भ्रष्टाचार करायला धजावला नाही पाहिजे. ठीक आहे, तुम्ही येऊ शकता. थँक्यू.